नमस्कार मित्रांनो, राज्यात तब्बल 30,209 शिक्षक पदांची भरती सुरू झाली आहे. 11 ऑगस्टपर्यंत ही एक महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर नोकरीची संधी हातची जाऊ शकते. नेमकी कोणती प्रक्रिया, किती जागा आहेत आणि मुलाखत होणार की नाही? चला संपूर्ण माहिती जाणूया. या व्हिडिओमध्ये आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित आणि शासकीय शाळांमधील शिक्षकांच्या एकूण 30,209 रिक्त पदासाठी पवित्र संकेतस्थळावर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. शिक्षण, अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TAIT उत्तीर्ण उमेदवारासाठी आता 11 ऑगस्टपर्यंत रिक्त पदांचा प्राधान्यक्रम नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ही भरती TAIT 2025 परीक्षेतील गुणाच्या आधारे केली जाणार आहे. एकूण 30,209 रिक्त पदापैकी 19,881 पदे मुलाखतीशिवाय भरली जाणार आहेत आणि 10,328 पदासाठी मुलाखत घेतली जाणार. म्हणजेच उमेदवारांनी अर्ज करताना कोणत्या प्रकारच्या पदासाठी प्राधान्य द्यायचे हे काळजीपूर्वक ठरवावे लागणार आहे. आता व्यवस्थापनीय आहे रिक्त पदे कशी आहेत? जिल्हा परिषद 13,351, खाजगी संस्था 12,148, आदिवासी विकास विभाग 2,421, महानगरपालिका 1,954, नगर परिषद 280 आणि शासकीय विद्यानिकेतन 56. गटनिहाय रिक्त पदे इयत्ता 1ली ते 5वीसाठी 14,320, इयत्ता 6वी ते 8वीसाठी 10,012, इयत्ता 9वी ते 10वीसाठी 5,513 आणि इयत्ता 11वी ते 12वी 364. पात्र उमेदवारांनी पवित्र संकेतस्थळावर लॉग इन करून पदनिहाय प्राधान्यक्रम भरायचा आहे आणि 11 ऑगस्टपूर्वी तो फायनल करायचा आहे. प्राधान्यक्रम फायनल केल्यानंतरच पुढील गुणवत्ता यादी आणि निवड प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तर जर तुम्ही TAIT परीक्षा उत्तीर्ण असाल किंवा तुमच्या ओळखीतील कोणी शिक्षक भरतीची तयारी करत असेल, तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. अशा सरकारी भरती आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.